श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जानेवारी 2026 साठी वृश्चिक राशीचे राशी भविष्य. जानेवारी 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जानेवारी महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अनेक प्रकारे चांगला राहण्याची अपेक्षा आहे. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र तुमच्या दुसऱ्या घरात राहतील, ज्यामुळे तुमची आर्थिक वाढ होईल आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. महिन्याच्या उत्तरार्धात हे सर्व ग्रह तुमच्या तिसऱ्या घरात जातील, ज्यामुळे प्रवासाच्या संधी निर्माण होतील. संपूर्ण महिन्यात शनी 5व्या घरात, राहू 4थ्या घरात, केतू 10व्या घरात आणि गुरु 8व्या घरात राहील. तुम्हाला आध्यात्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेण्याची इच्छा असेल, दीर्घकालीन योजना बनवण्यात तुम्हाला आनंद मिळेल. जानेवारी मासिक राशी भविष्य 2026 नुसार नोकरी करणाऱ्यांना थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. कामावर तुमचे लक्ष केंद्रित केल्याने काही समस्या निर्माण होऊ शकतात, परंतु तुमचे प्रयत्न वाढतील, ज्यामुळे यश मिळेल. तुमच्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. महिन्याच्या उत्तरार्धात प्रवास केल्याने यश मिळू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अडचणी येतील, परंतु जर तुम्ही नियमितपणे आणि शिस्तीने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले तर तुम्हाला मोठे यश मिळू शकते. तुमच्या आरोग्याबाबत तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे, कारण आहाराच्या समस्या त्रासदायक ठरू शकतात. तोंडात अल्सर किंवा थंडी वाजणे यासारख्या दंत किंवा तोंडाच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. कौटुंबिक बाबीमध्ये सावधगिरी बाळगा आणि कठोर शब्द टाळा. महिन्याची सुरुवात विवाहित जोडप्यांसाठी चांगली राहील. तुमच्या नात्यात प्रेम आणि प्रणय असेल, परंतु उत्तरार्धात काही संघर्ष उद्भवू शकतात. रोमॅन्टिक बाबीसाठी महिना सामान्य राहील. तुम्ही तुमचे प्रेम लपवण्याचा आणि ते गुप्त ठेवण्याचा प्रयत्न कराल, परंतु तुमच्या प्रिय व्यक्तीशी प्रामाणिक राहिल्यास तुमचे नाते फायदेशीर ठरेल. कार्यक्षेत्र या महिन्यात करिअरच्या दृष्टिकोनातून थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. केतू संपूर्ण महिना 10व्या घरात उपस्थित राहील आणि 10व्या घराचा स्वामी सूर्य महिन्याच्या सुरुवातीला मंगळ, बुध आणि शुक्र सोबत दुसऱ्या घरात असेल आणि 14 तारखेपासून तुमच्या तिसऱ्या घरात जाईल. या व्यतिरिक्त 6व्या घराचा स्वामी मंगळ देखील त्यांच्यासोबत असेल. संपूर्ण महिनाभर शनी 5व्या घरात राहील, ज्यामुळे तुमच्या नोकरीत चढ उतार येतील. कामावरील तुमचे लक्ष विचलित होऊ शकते, ज्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून तुम्ही तुमच्या उणीवावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि समस्या कमी करण्यासाठी तुमचे काम सुधारले पाहिजे. महिन्याच्या उत्तरार्धात सहकाऱ्यांशी चांगले वर्तन तुम्हाला कामावर यश देईल. ते तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मदत करतील. कोणाशी अहंकार संघर्ष टाळा, त्याचा तुम्हाला फायदाच होईल. तुमच्या नोकरीची परिस्थिती सुधारेल आणि तुमची उत्पादकता वाढेल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ते गांभीर्याने घ्या. या महिन्यात तुम्हाला यश मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा महिना चांगला राहील. 7व्या घराचा स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ आणि बुधासोबत दुसऱ्या घरात असेल, ज्यामुळे चांगल्या व्यवसायात नफा होईल. त्यानंतर 13 तारखेपासून शुक्र तिसऱ्या घरात जाईल, ज्यामुळे व्यवसायाच्या सहलीची शक्यता निर्माण होईल. तुम्ही चांगल्या मार्केटिंगकडे विशेष लक्ष द्याल आणि तुम्ही यामध्ये यशस्वी व्हाल, ज्यामुळे व्यवसायात वाढ होईल. दीर्घकालीन योजना तुमच्या बाजूने असतील आणि तुमचा व्यवसाय भरभराटीला येईल. आर्थिक परिस्थिती आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी खूप चांगला असू शकतो. महिन्याच्या सुरुवातीला मंगळ, बुध, रवी आणि शुक्र तुमच्या दुसऱ्या घरात असतील, जे तुमचे धनस्थान आहे. 5व्या घरात बसलेला शनी दुसऱ्या घरात आणि 11व्या घरात आणि 8व्या घरात बसलेला बृहस्पती दुसऱ्या घरात पाहिल, ज्यामुळे तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. खर्च नियंत्रणात राहतील. तसेच 8व्या घरात वक्री गुरुमुळे शुभप्रसंगी पैसे खर्च करावे लागू शकतात. तुम्हाला लग्न किंवा वाढदिवसासाठी तुमच्या सासरच्या घरी लक्षणीय रक्कम खर्च करावी लागू शकते, परंतु तुमचे उत्पन्न चांगले राहील. तुम्हाला पैसे मिळतील आणि तुमच्या योजना यशस्वी होतील, ज्यामुळे संपत्ती जमा करण्याची संधी देखील मिळेल. तसेच महिन्याच्या उत्तरार्धात जेव्हा शुक्र 13 तारखेला तिसऱ्या घरात, रवी 14 तारखेला, मंगळ 16 तारखेला आणि 17 तारखेला तिसऱ्या घरात जाईल, तेव्हा तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करावा. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पारंपरिक पद्धतीने गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. महिन्याच्या सुरुवातीला व्यापार केल्याने चांगला आर्थिक फायदा देखील होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून या महिन्यात तुमचे आरोग्य सामान्यतः चांगले राहील, परंतु दुसऱ्या आणि 8व्या भावावर अनेक ग्रहणाचे प्रभाव असल्याने तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडे लक्ष द्यावे लागेल. असंतुलित जीवनशैली, ज्यामध्ये तुमच्या खाण्याच्या सवयींचा समावेश आहे, आजार आणि त्रास निर्माण करू शकतात. तोंडात अल्सर, दातदुखी किंवा नाकातून पाणी येणे यासारख्या किरकोळ समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. या समस्याकडे लक्ष द्या आणि तुमच्या खाण्याच्या सवयीमध्ये लक्षणीय सुधारणा करा. याचा तुम्हाला फायदा होईल आणि तुमचे सर्व कामे यशस्वी होतील. महिन्याच्या उत्तरार्धात जेव्हा 4 ग्रह तुमच्या तिसऱ्या भावात असतील, तेव्हा तुम्हाला खांदे आणि कानाच्या समस्या येऊ शकतात. तुमच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्या आणि तुम्हाला काही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
या पद्धतीकडे दुर्लक्ष करणे टाळा, कारण कोणताही निष्काळजीपणा हानिकारक ठरेल. तुम्ही तुमच्या आरोग्याच्या समस्याकडे अधिक लक्ष द्याल आणि तुमचा फिटनेस राखण्यासाठी एक नवीन दिनचर्या स्वीकारू शकता. तुम्हाला नियमित व्यायामाचा आनंद देखील मिळेल. तुम्ही योगा देखील करू शकता. वैवाहिक जीवन. विवाहित जोडप्यांबद्दल बोलायचे झाला तर 7व्या घराचा स्वामी महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ आणि बुध सोबत दुसऱ्या घरात असेल आणि महिन्याच्या उत्तरार्धात तिसऱ्या घरात जाईल. यामुळे तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये रोमॅन्टिक क्षणांची संधी उपलब्ध होईल. परस्पर समन्वय मजबूत होईल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पैसे मिळतील, परंतु महिन्याच्या उत्तरार्धात संघर्ष निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही संघर्ष टाळला तर तुमचे नाते चांगले राहील. कौटुंबिक जीवन. जर तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनावर लक्ष केंद्रित केले तर दुसऱ्या घराचा स्वामी गुरु ग्रह संपूर्ण महिना 8व्या घरात वक्री राहील आणि महिन्याच्या सुरुवातीला मंगळ, बुध, शुक्र आणि सूर्य दुसऱ्या घरात असतील. 5व्या घरात बसलेला शनी देखील संपूर्ण महिना दुसऱ्या घरावर दृष्टी ठेवेल, ज्यामुळे कुटुंबात काही चांगल्या गोष्टी येतील. मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग असलेली पार्टी किंवा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. कुटुंबातील सदस्य एकत्र येतील आणि काहींना चांगले संबंध अनुभवायला मिळतील, परंतु इतरांमध्ये संघर्ष देखील उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही कठोर शब्द टाळावेत आणि सकारात्मक कौटुंबिक वातावरण राखण्यासाठी सर्वांशी चांगले वागण्यावर लक्ष केंद्रित करावे. महिन्याच्या उत्तरार्धात 4 ग्रह सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र तुमच्या तिसऱ्या घरात जातील, ज्यामुळे तुमच्या भावंडासोबत काही समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्हाला त्यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध राखण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. 4थ्या भावाचे स्वामी शनी महाराज 5व्या भावात असतील आणि राहू महाराज संपूर्ण महिनाभर 4थ्या भावात असतील, ज्यामुळे तुमच्या आईशी वाद होऊ शकतात. तिच्याशी प्रेमाने वागा, जेणेकरून तुमचे नाते सुरळीत राहील आणि कुटुंबात शांती आणि आनंद राहील. उपाय आहेत. मंगळवारी तुम्ही श्री बजरंग बाणाचे पठण करावे. गुरुवारी केळीच्या झाडाला पाणी अर्पण करावे. गुरुवारी पिंपळाचे झाड लावणे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. सोमवारी शिव मंदिरात जा आणि रुद्राभिषेक करावा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.